बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे शेवग्या शेंगाची रस्सा भाजी करते. त्यासाठी खोबरं, लसूण, जिरं याची आपण पेस्ट करून घेऊया. ते कढई ठेवून घेतले, त्याला आपण तेल टाकून घेऊया. तेल छान तापलं की त्यातच आपण कांदा, लसूण, खोबरं ह्याची पेस्ट करून घेतली, ती सुद्धा टाकूया तेलात. छानपैकी भाजून घेऊया. त्यात सर्व सुके मसाले टाकूया. 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया. छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. मसाला छानपैकी भाजत आला आहे. जवळ तर तेल सुटत नाही तर मसाला भाजून घ्यायचा, म्हणजे भाजीला छान स्वाद येतो. तर व्यवस्थित असा मसाला भाजून झाला आहे. तेलसुद्धा सुटले. त्यातच आपण शेवग्याची शेंग आहे ती बारीक कट करून आणि धुवून घेतलेली आहे, ते सुद्धा टाकूया. तर व्यवस्थित असं परतून घेऊया. त्यातच 1 ग्लास जेवढं पाणी ओतूया, म्हणजे शेंग शिजायला जरा वेळ लागतो, म्हणून 1 ग्लास जेवढं पाणी ओतणार आहे. तर त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. 10 ते 15 मिनटं शेंग शिजू देऊया. एकदा आपण बघून घेऊया शेंग शिजली का. तर शेंग शिजली नाही, 5 मिनटं अजून झाकण ठेवूया. 5 मिनटं झाले. परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया. तर छानपैकी शेंग शिजून रेडी झाली. ते रेडी झाली आपली शेवग्याची शेंगाची रस्सेदार भाजी. त्याला आपण चपातीसोबत, भाकरीसोबत कशासंग बी खाऊ शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर